नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सामान्य प्रशासनाने बघून इथं जी आर आलेलं आहे. जे इथं शासकीय किंवा निमशासकीय सेवेमधून इथं सेवानिवृत्ती झालेली आहे, म्हणजे रिटायरमेंट झालेलं आहे. अशा इथं आपल्याला सीनियर सिटीझनला इथं काम करण्यासाठी इथं अपॉर्च्युनिटी आलेली मित्रांनो. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असताना त्यांना अधिकार सेवामध्ये करार पद्धतीने ते काम करण्याला भेटणार आहे मित्रांनो. ओके, त्याचा इथं जी आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला इथं घेण्यात येणार आहे, कोणते-कोणते कामं असणार आहे, ओके, कोणाकोणाला इथं असणार आहे काम अपॉर्च्युनिटी, ओके. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे मित्रांनो. तर सामान्य प्रशासन विभागाकडून जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी मित्रांनो इथं दिलेली प्रस्तावना दिलेली आहे. शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी इथं घेण्याबाबत संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये 17/12/2016 मध्ये निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णय दिनांक 17/12/2016च्या त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारांचा एकत्रित विचार करून शासन सेवेतील शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने अ, विवक्षित कामासाठी आपल्याला घेण्याबाबत सर्वसमावेश एकत्रित सुरक्षा निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, याच्यामध्ये शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो. बघूया आता. ओके, सामान्य प्रशासन विभागाचे 17/12/2016 ते दिनांक 17/2/21/2018, त्याच्यानंतर 14/7/2021 ते 8/9/2000 8/9/2023 व 23/9/2024च्या शासन निर्णयामधील अधिक्रमातील करण्यात येत आहे मित्रांनो. शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा विषयनिहाय एम्प्लॅनेटमेंट म्हणजे इम्प्लॅनेटमेंट मधून आपल्याला इथं विवक्षित कामासाठी इथं करार पद्धतीने उपलब्ध करून घेता येतील. त्याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती करण्यात येत आहे मित्रांनो. याच्यामध्ये दिलेल्या निवड सूची, निवड प्रक्रिया व नियुक्ती. आता इथं दिलेली आहे त्यांनी याच्यामध्ये नामा नामिका नामिका सूची म्हणजे पॅनल करार पद्धतीने आपल्याला विवक्षित कामासाठी नेमणूक करताना पारदर्शक पद्धतीने अवलंब करण्यात यावा. विविध पद्धतीने जाहिरात देऊन विवक्षित कामासाठी पात्र सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात यावेत. ओके, त्यासाठी आपल्याला जाहिरात करता येते, जाहिरात करणार आहे, त्यासाठी आपल्याला अर्ज मागवण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जाहिरातीमध्ये नामांकित सूचनामधील आपल्याला नियुक्त करण्यात येणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या, विवक्षित कामाचे स्वरूप, कालावधी, देयमासिक, परीक्षण वगैरे यांचा उल्लेख करण्यात यावा व त्याच्यानंतर दिलेला आहे प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची निवड करून नामांकित सूची पॅनल नियुक्तीसाठी इथं प्राधिकरण करण्यात यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता नामांकित सूचींची पॅनल वैधता. सदर नामांकित सूचीतील व्यक्तींमधून करार पद्धतीने इथं नियुक्ती करण्यात यावी. सदर नामिका सूचीतील वैधता जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राहणार आहे मित्रांनो. या करार पद्धतीवर 3 वर्षापर्यंत आपल्याला कामासाठी घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो इथं एम्पॅनलमेंट मध्ये कालावधी असणार आहे. विवक्षित कामाचे स्वरूप, त्यानंतर व्याप्ती विचारता घेऊन इथं ते काम अ, ते काम पूर्ण करण्याची कालावधी सक्षम प्राधिकारी यांची निश्चित करावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर संबंधित बंधपत्र, हमीपत्र दिलेले आहे. नियुक्तीच्या कालावधीबाबत करार पद्धतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीतील राहील. या आशयांचे बंधपत्र, हमीपत्र यांच्याकडून घेण्यात यावे. तसेच सदर बंधपत्राबाबत, हमीपत्राबाबत सदर करार पद्धतीने आपल्याला नियुक्त देताना शासनाच्या या निर्णयामध्ये आपल्याला विविध केलेल्या अटी शर्ती विभागांचे निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती त्याच्यानंतर इथं मान्य असल्याबाबतच्या तसेच करार पद्धतीने इथं नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेचे घेण्यात यावा अथवा इथं आपल्याला दिलेलं त्यांनी इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही याचा उल्लेख करण्यात यावा मित्रांनो. नियुक्तीचे आदेश दिलेले आहे. याच्यामध्ये आदेश काय असतात
नामिका सूचीतील इथं व्यक्तींकडून बंधपत्र इथं घेण्यात येणार आहे ते करार पद्धतीने. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंटचा विषय आपल्याला विविक्षित स्वरूपाचे काम आणि त्यांची कामं पूर्ण करण्याची अपेक्षित असल्याची कालावधी स्पष्टपणे उल्लेख करण्यात समक्ष प्राधिकाऱ्याकडून यांची नियुक्त करण्यात यावी. ओके. करार पद्धतीने नियुक्तींच्या व्यक्तींची संख्या करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या कार्यातील आपल्याला स्थापनेवरील एकूण मंजूर पदांची संख्येचे जास्तीत जास्त 10% अधिकाऱ्याकडून करार पद्धतीने नियुक्ती देता येईल. करार पद्धतीने आपल्याला इथं नियुक्तींच्या करण्याचे प्रस्ताव करताना कामाचे स्वरूप, त्याच्यानंतर आकस्मिकांचे सार्वजनिक हित, त्यानंतर विचार घेण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं त्यांनी 7 नंबरला करार पद्धतीने नियुक्ती कालमर्यादा याच्यामध्ये असणारे सदर कामासाठी आपल्याला करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी देण्यात यावी. परंतु अशा नियुक्तींची आवश्यकतेनुसार वाढीव कालावधी करत दरवर्षी नियुक्ती करून आपल्याला एकूण इथं कालावधी 3 वर्षापर्यंत असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 1 वर्षासाठी इथं कामासाठी घेतलं जाणार आहे आणि तुम्हाला इथं कधी त्याची गरज भासली तर तुम्हाला परत एका वर्षामध्ये रिन्यूअल करण्यात येणार आहे 3 वर्षापर्यंत. ओके. वयोमर्यादा जी असणार आहे करार पद्धतीने असणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींची वयांच्या 65 वर्षापर्यंत इथं कार्यरत राहून शकतील मित्रांनो. की 65 वर्षापर्यंत इथं तुम्ही काम करू शकता. ज्या व्यक्तींच्या सेवा त्यानंतर चालू ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे मत, तसेच त्यांचे आपल्याला यांच्या सेवांचे प्राधिकाऱ्यांचे एक स्तर वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेतून पुढे इथे चालू ठेवण्यात येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी वयाच्या 70 वर्षांच्या कार्यरत राहून 70 वर्षांच्या पर्यंतच कार्यरत राहू शकतील मित्रांनो. 70 वर्षापर्यंत ते कार्यरत राहू शकतात असं सांगण्यात आलेले आहे. आता इथं प्राधिकार दिलेले आहेत ना, गट दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला वेतन स्थळ दिलेलं आहे S25 किंवा अधिक आपल्याला संवर्गातील आपल्या सेवेमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी यांनी आपल्याला करार पद्धतीने नियुक्त देण्याचे अधिकार व शासनात असलेले असतील मित्रांनो. ओके. याच्यात काय सांगितलं आलेलं आहे गटामधले जे रिटायरमेंट झालेले आहे S25 त्यांची सॅलरी होती अशा संवर्गामधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना इथं करार पद्धतीने अधिकार आहे मित्रांनो जॉब करण्यासाठी. त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे. गटामध्ये वेतन स्तर आपल्याला 25 पेक्षा कमी असेल S25 पेक्षा त्या अधिकाऱ्यांनी तर सेवेमधून सेवानिवृत्ती अधिकारी करार पद्धतीने नियुक्त देण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरिक सेवा अधिकारी यांच्याकडून जे शर्ती असतील, अटी असतील त्यांच्या इथून आपल्याला डिपार्टमेंटमध्ये असणार मित्रांनो. त्यानंतर गट ब मध्ये राजपत्रित अराजपत्रित जे असेल त्या संवर्गामध्ये आपल्याला सेवेमधून सेवानिवृत्त अधिकारी करार पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकारी तर प्राधिकार प्रमुखाने यांचे राहणार आहे मित्रांनो. म्हणजे कोणाचे रिजनल हेड असतील याच्यामध्ये. गट क आणि गट ड संवर्गामध्ये यांच्यामधून नियुक्ती देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या कामाची अर्थ वगैरे दिलेली आहे. काम काय असणार आहे, अनुभव आपल्याला विवक्षित कामाचा लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. ओके. करार पद्धतीने नियुक्त करण्यास सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या मध्ये सक्षम असले पाहिजे. ओके. त्यानंतर करार पद्धतीने आपल्याला नियुक्त करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे यांच्या विरुद्ध कोणत्याही विभागाने चौकशी चालू किंवा प्रस्थापित नसावी असं सांगण्यात आलेलं आहे. नियमित मंजूर पदे आता इथं दिलेले आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा करार कॉन्ट्रॅक्ट आपल्याला असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येणारी आपल्याला नियुक्ती ही नियमित स्वरूपाच्या कामकाजासाठी न करता केवळ विवक्षित कामासाठी करण्यात यावी मित्रांनो. आता नियमित मंजूर पदांसाठी आपल्याला सेक्शन आपल्याला दिलेले आहे. सेक्शन इथं पोस्ट दिलेले आहे. करार पद्धतीने नियुक्त करण्यात येणार नाही अशा इथं पदे आपल्याला इथं सेवा प्रवेशामध्ये इथं दिलेली आहे. की प्रवेशानुसार आपल्याला विविध मार्गाने नियमित पद्धत यावेत. या करार पद्धतीने आपल्याला नियुक्तीमुळे शासन सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींच्या संबंधित प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यायची मित्रांनो. ओके. आता मासिक आपल्याला परिश्रम दिलेले आहे व भत्ते दिलेले आहे. मासिक परिश्रम दिलेले आहे. याच्यामध्ये शासकीय व शासकीय सेवांमध्ये आपल्याला सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे विविध कार्यपद्धतीचे पालन करून आपल्याला करार पद्धतीने आपल्याला इथं नेमणूक करताना त्यांना इथं नियुक्तीच्या वेळी मिळत असलेले जे मूळ निवृत्ती वेतन जे असणारे वेतन अंशराशीतील करण मूल्यांचे विचारता न घेता त्यांच्यावर महागाई भत्त्यासह मिळालेल्या एकूण ऐवजी
रक्कम मासिक इथं आपल्याला परिश्रमामध्ये म्हणून निश्चित करण्यात यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त आपल्याला इथं मित्रांनो 3 वर्षापर्यंत इथं कायम असणार आहेत. मासिक आपल्याला इथं पेमेंटबद्दल इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं निर्वाह नसलेल्या नामशासकीयमधील आपल्याला इथं सेवांमधील ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनात नाहीत, त्याच्यामध्ये आपल्याला करार पद्धतीने नियुक्त करतात. त्या सेवानिवृत्तींना मिळालेल्या असलेल्या वेतनांच्या आधारे माविक मानवी निवृत्ती वेतनाची रक्कम त्यांच्यावर प्रचलित दराने महागाई भत्ता रक्कम केवळ हिशोबास परिगणित करून त्यांच्या आधारे त्यांचे इथं मासिक इथं निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला भत्ते जे असणार आहे मित्रांनो, भत्त्यांबद्दल तरतुदीनुसार निश्चित होणाऱ्या मासिक परिश्रमाच्या जास्तीत जास्त 25% इतना मर्यादित असून एकत्रित आपल्याला रक्कम प्रवास भत्ता दूरध्वनी क्रमांक भत्ता सर्व आपल्याला भत्तेपोटी आपल्याला अनुश्रेय असेल मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला इथं अधिकारी कार्यांची कार्यक्षमता इथं असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं सोयी सुविधा विचारता घेऊन आपल्याला इथं भेटणार आहे मित्रांनो. ओके ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यानंतर इथं मासिक इथं संपूर्ण माहिती दिलेली त्याबद्दल. प्रवास भत्ता वगैरे आपल्याला इथं मिळणार आहे मित्रांनो. दैनंदिन भत्ता करार पद्धतीनुसार आपल्याला इथं भेटणार आहे मित्रांनो. त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर इतर आपल्याला अटी शर्ती दिलेली आहे. त्याची माहिती दिलेली आहे ती वाचून घ्यायची. आपल्याला इथं अटी वगैरे आपल्याला कधी वाचायचं असेल ओके. अटी शर्ती इथं खूप मोठा भाग आहे तुम्ही वाचून घ्यायचा आहे. ओके. तशा पद्धतीचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जी-आर वगैरे जर आपला आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेली मित्रांनो मासिक आपल्याला भत्त्यांची इथं उदाहरण दिलेली आहे. ओके. दिनांक वगैरे दिलेला आहे 2020 पासून जर सेवानिवृत्ती दिनांकास निश्चित झालेले मूळ वेतन तुमचे असेल 28,200 असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा आपल्याला इथं करार पद्धतीने आपल्याला वेळ देय असलेली नियुक्ती रक्कम असणार 28,200 मित्रांनो. ओके. करार पद्धतीने आपल्याला नियुक्तीच्या वेळी प्राप्त होणाऱ्याला मूळ आपल्याला रक्कम महागाई भत्ता प्लस आपल्याला असणार 64,588 ओके. तर आपल्याला इथं मासिक इथं भेटणाऱ्या सेवांमध्ये 64,600 रुपये ओके. तर आपल्याला इथं भत्ता वगैरे इथं संपूर्ण माहिती दिलेली एकूण 83,850 750 रुपये एवढा पगार इथं भेटू शकतो. तो अशा पद्धतीचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp करून डाउनलोड करून घ्यायची. तिथे आपल्याची माहिती वगैरे सगळी PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची. ते डेली अपडेट वगैरे पण तिथे असतो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.